कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान तर धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नाच गाण्यात व्यस्त। शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांचं बेजबाबदार वर्तन, नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स। लोक उपाशी आणि जिल्हाधिकारी नाचतायत, धाराशिवमधील अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? धाराशिवमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर संजय राऊतांची टीका। व्यवस्थेवर अविश्वास वाटेल असं कोणतंही कृत्य करू नका, जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती, सर्वांनीच याचं भान ठेवावं। यापुढील सर्व सांस्कृतिक महोत्सव रद्द करा, ती रक्कम पूरग्रस्तांना द्या, ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। पंचनामे करायचे बाकी असताना अशा वेळेस जिल्हाप्रमुखांनी बेजबाबदारपणे वागणं चुकीचं आहे। एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे असं वर्तन होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं, आमदार कैलास पाटील यांचं वक्तव्य। राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर, लातूर, धाराशिव, बीडमध्ये राज ठाकरेंचा दौरा। राज ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार। पीएम केअर फंडातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित मोदींना भेटावं, राऊतांची मागणी। तर पीएम केअर फंडातून महाराष्ट्रासाठी पैसे आणले पाहिजे, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। धाराशिव दौऱ्यावेळेस कारमध्ये बसून संजय राऊत काजू बदाम खात होते, महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा दावा। बांधावर उतरून शेतकऱ्यांसोबत संवाद साधावा असं वाटलं नाही का? बन यांचा राऊतांना सवाल। मदत पोहोचली नाही तर रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। 11 ऑक्टोबरला बहुतेक मराठवाड्यात शिवसेना मोर्चा काढेल, मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, संजय राऊतांची माहिती। राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार, केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, सूत्रांची माहिती। पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात, अति तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार, सूत्रांची माहिती। व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाखांची मदत दिली जाणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा, पूरस्थितीसंदर्भात फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता। शेती नुकसानीच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला महत्त्व। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, अमित शहांना माहिती दिली, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अमित शहांना काल फडणवीसांनी निवेदन दिलं आहे। पंजाब, हिमाचलमध्ये नुकसान झालं तेव्हा केंद्रानं मदत दिली, केंद्र राज्याला मदत करेल, अजित पवारांची प्रतिक्रिया। सातत्यानं शेतकरी अडचणीत असताना केंद्रात गेले नाही, दिल्लीवरून मदत घेऊनच परत या, नाहीतर दिल्लीलाच थांबा, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। केंद्रापुढे लोटांगण घाला, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या, फडणवीस यांना दिल्लीत किंमत आहे, हे केंद्राच्या मदतीवरून आम्हाला कळेल, मुख्यमंत्र्यांचा या दिल्ली दौऱ्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांना शहांना निवेदन द्यावं लागतं, हे हास्यास्पद आहे, राऊतांची टीका। तर मोदींकडे मागणी कसली करता, त्यांच्या दारात जाऊन बसा, राऊतांचा निशाणा। राजकारणाची पातळी ठेवली पाहिजे, काहीतरी संस्कृतीनं वागलं पाहिजे, पुढची पिढी राजकारण्यांचा तिरस्कार करेल, उदय सामंतांचा संजय राऊतांना टोला। शेतकऱ्यांच्या खात्यात 25,000चा पहिला हप्ता जमा करावा, राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, सरकारने आता मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। 50 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, केंद्राकडून मदतीसाठी जर मुख्यमंत्री दिल्लीला जात असतील तर आनंद आहे, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला भरीव मदत मिळाली पाहिजे, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अमित शहांना काल फडणवीसांनी निवेदन दिलं, पंजाब, हिमाचलमध्ये नुकसान झालं तेव्हा केंद्रानं मदत दिली आहे, केंद्र राज्याला मदत करेल, अजित पवारांची प्रतिक्रिया। राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी यासोबतच सिंधुदुर्गला येलो अलर्ट, हवामान विभागाची माहिती। माध्यमांसोबत संवाद साधताना अजितच्या प्रश्नावर दादा भडकले, बाजूला येऊन तुमची अडचण विचारा असं अजित पवार म्हणाले। मात्र पत्रकार परिषद संपल्यानंतर अजित पवारांनी आजींसोबत संवाद साधला। मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना 2.5 हेक्टरपेक्षा 3 हेक्टरनं मदत करावी, आमदार संतोष वांगर यांची माहिती।
17 लाख हेक्टर जमिनीच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आलेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अवकाळी पावसामुळे राज्यात शेती पिकांचं मोठं नुकसान। माजी आमदार सुनील टिंगरे 3 महिन्यांची पेन्शन नुकसानग्रस्त भागाला देणार। इतर माजी आमदारांनी देखील नुकसानग्रस्त भागाला मदत करण्याचं आवाहन। शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करू नये, शेतीचे झालेले नुकसान सरकार भरपाई म्हणून देणार। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती। जतमधील पंचनामे करून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणावेत, गोपीचंद पडळकरांची प्रशासनाला विनंती। सीना नदीच्या पुरानं परांडा तालुक्यातील भोत्रा बंधारा फोडला, तर त्यामुळे नदीकाठची शेती वाहून गेली असून नेरले ते परांडा वाहतूक बंद। प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं, स्थानिक नागरिकांची, स्थानिक शेतकऱ्यांची ही मागणी। गडचिरोलीमधील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला। पर्लकोटा नदीला पूर आल्यानं 40 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे। ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या करमाळ्यातील धायखिंडीतील शेतकऱ्यांचं 2 एकर उडीद पिकाचं नुकसान। मुसळधार पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप, उडीद पीक खराब झाल्यानं 2 लाख रुपयांचं नुकसान। 24 तारखेला सोलापूरच्या वारशिया तालुक्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। तर दहिटणीमधील शेतकरी लक्ष्मण गवसाने यांनी उचललं टोकाचं पाऊल। कारी गावातील शेतकरी शरद गंभीर यांनी केली आत्महत्या। जळगावच्या यावल तालुक्यातील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो। निंबादेवी धरणामुळे परिसरातील गावांचा आणि सिंचनाचाही प्रश्न सुटला। नांदेडमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती गेल्या 4 दिवसांपासून कायम। मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यांमध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं सडली, तर पीक काढणीच्या वेळी शेत शिवारात पाणी। नांदेडच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। महानगरपालिकेकडून 461 नागरिकांचं स्थलांतर। शहरातील सखल भागातील अनेक घरं पुराच्या पाण्याखाली। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त। गोदावरीच्या पुरामध्ये 4 एकर कापसाचं पीक वाहून गेलं। धाराशिवमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात। भूम, परांडा, वाशी तसेच कळंब, उमरगा परिसरात पाऊस। अतिवृष्टी झालेल्या भागाला पुन्हा फटका बसणार। छत्रपती संभाजीनगरच्या पिंपरी गावात उदय सामंतांचा ताफा अडवला। धनगर समाजाच्या बांधवांनी ताफा अडवून निवेदन दिलं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सामंत पिंपरी गावात। काँग्रेसकडून अमरावतीमध्ये रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी अनिल बोंडे यांच्या वाहनावर सोयाबीन फेकलं। अमरावतीत काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा काढला होता। अमरावतीच्या पंचवटी चौकात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मोर्चा, तर भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष। दोन्ही पक्षांकडून घोषणाबाजी सुरू। लाडकी बहीण योजनेचे 8,000 सरकारी लाभार्थी असल्याची माहिती समोर। सरकारी लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश। सरकारी लाभार्थ्यांवर शिस्तभंगाची ही कारवाई केली जाणार। राहुल गांधी यांच्यापेक्षाही पुढचं व्हर्जन माझ्याकडे आहे। येणाऱ्या काळात परमाणु बॉम्ब फुटणार। मताची चोरी कशी होते त्याचा लाईव्ह पुरावा देणार। मतचोरी संदर्भात जानकरांचं वक्तव्य। जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी आमचं पहिलं प्राधान्य युतीसाठीच राहील। जर ऐन वेळेस युती नाही झाली तर स्वतंत्र लढण्याचीही तयारी ठेवू। नरेंद्र भोंडेकरांची माहिती। विदर्भात भाजपचं मिशन पदवीधर निवडणूक। माजी नगरसेवकांना प्रत्येकी 1000 मतदार नोंदणीचं टार्गेट। एका मतदारसंघात 5 लाख मतदार नोंदणीचं लक्ष्य। प्रदीप शर्मा राज ठाकरेंच्या भेटीला। अभिजित पानसे देखील भेटी दरम्यान उपस्थित। अभिजित पानसे प्रदीप शर्मांच्या जीवनावर आधारित सिनेमा काढणार। अंधेरीच्या लोखंडवाला परिसरामध्ये अनधिकृत कबुतरखाना। नागरिकांकडून कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रकार सुरूच। खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी। पुण्याच्या कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळवर मोक्का। निलेश घायवळ विरोधात लुकआउट नोटीस। घायवळ सध्या प्रदेशात पर्यटनासाठी गेल्याची माहिती। काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। लवकरच अभिजित पानसे प्रदीप शर्मांच्या जीवनावर आधारित सिनेमा करणार। सिनेमाच्या निमित्तानं आणि राजकीय पार्श्वभूमीवर महत्त्वाची भेट। सांगलीत गोपीचंद पडळकरांकडून दसरा मेळाव्याचं आयोजन। मात्र ओबीसी मेळाव्यामुळे दसरा मेळावा पुढे ढकलला। 28 ऐवजी 30 सप्टेंबरला दसरा मेळावा होणार। पडळकरांची माहिती।
रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे संदीप सुर्वेंची बिनविरोध निवड. 2028 पर्यंत संदीप सुर्वे बाजार समितीचा कारभार पाहणार. ऐन दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. 13 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन केलं जाणार. एसटी बस कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांमुळे आक्रमक पवित्रा. बिहार निवडणुकीपूर्वी तेजप्रताप यादव यांची नव्या पक्षाची घोषणा. जनशक्ती जनता दल या पक्षाची तेजप्रताप यादव यांच्याकडून घोषणा. काही महिन्यांपूर्वी तेजप्रताप यादव यांची आरजेडीतून हकालपट्टी झाली होती. बीडच्या गेवराई तालुक्यातील म्हासळ पिंपळगावमध्ये पुलावर पाणी. विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागतेय. पाण्याचा जोर वाढल्यास विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका. धुळ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ. जिल्ह्यावरील पाण्याचं संकट टळलं. 8 मध्यम प्रकल्प 100% भरले. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी नदीवरील पूल धोकादायक. महापुरामध्ये कठडेही वाहून गेले. पुलाची आणि कठड्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. अपहरण प्रकरणामध्ये खेडकर कुटुंब अडचणीमध्ये फरार. दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआउट नोटीस जारी. ओबीसी मोर्चासाठी बारामतीत बैठकीचं आयोजन. रविवारी बीडमध्ये ओबीसी मोर्चाचं आयोजन. 50,000 ओबीसी बांधव बारामतीमधून मोर्चाला येणार. मध्य रेल्वेवर उद्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार. भायखळा आणि सायन्स स्थानकावरती फूट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्यासाठी ब्लॉक. अटल सेतू जवळील रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं रस्ता 15 दिवसांपासून बंद. नाल्याचा भाग कोसळला म्हणून रस्त्याला मोठा खड्डा. त्यामुळे सदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. नाशिकच्या निफाडमधील कोटमगाव या ठिकाणी अंडरपासवरील विद्युत तार वर उचलण्याचे खासदार भास्कर उभरगे यांचं आदेश. तर अंडरपासमध्ये विद्युत तारा खाली असल्यानं मोठ्या वाहनांची ये-जा थांबली होती. आमदार एकनाथ खडसेंचे ज्येष्ठ बंधू बारसू खडसेंचं दापोलीमध्ये वृद्धपकाळानं निधन. दापोली होमिओपॅथिक येथे देहदान करण्यात येणार. अमरावतीत शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांसह 25 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. 2 दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी जिल्हाधीक्षक कृषी कार्यालयात केलं होतं आंदोलन. त्याविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती. पुण्याच्या हवेलीमधील मालखेड गावातील मानवी वस्ती परिसरात बिबट्याचा वावर. एका वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर बसलेला असतानाच बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद. लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. अतिवृष्टीमुळे पाटोद्यातील भाटेवाडी येथे रस्ता खचला. रस्त्याच्या खालील बाजूस भूस्खलन झाल्यानं अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद. जयंत पाटलांकडून रस्त्याची पाहणी. नाशिकच्या इगतपुरीत डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पेटला. वारंवार निवेदन देऊन देखील डम्पिंग ग्राउंड हलवले नसल्यानं स्थानिकांनी घंटागाड्या रस्त्यातच अडवल्या. डम्पिंग ग्राउंड हलवलं नाही तर आंदोलनासह उपोषण करू, नागरिकांचा इशारा. जर्सी गायींच्या दुधातील भेसळीवरती कारवाई करा. कात्रज दूध संघाच्या सभेत दूध उत्पादकांची अजित पवारांकडे मागणी. सभेत आयोजकांकडून ठराव मांडण्यापूर्वी शेतकऱ्यांची दादांना विनंती. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा काळेतील पूर ओसरला. पुरामुळे गोदावरी नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. पण ओसरलं पाणी असलं तरी 4 दिवस पूल पाण्याखाली असल्यानं पुलाचं मोठं नुकसान. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौड गावात गोदावरी नदीला पूर. केळी सोयाबीनचं अतोनात नुकसान. पिकांमध्ये अजूनही पाणी. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. गोदावरी नदीच्या बँक वॉटरमुळे गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी गावात मोठं नुकसान. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं परभणीतील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शाळेत शिरून पालकाची विद्यार्थ्याला मारहाण. पुण्याच्या पौड गावातील झेल शाळेतली घटना. मारहाणीची घटना. सीसीटीव्हीत कैद. पौड पोलिसात गुन्हा दाखल. अमरावतीच्या बडनेरामधील पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या हत्येचं प्रकरण. मालमत्तेच्या वादातून चुलत भावानेच हत्येची 10 लाखात दिली सुपारी. मिलिंद लाड या पेट्रोल पंप व्यावसायिकाची 2 दिवसांपूर्वी हत्या. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.